कारण नसताना नवऱ्यासोबत भांडू नको ताई, नाहीतर तो तुझ्या लेकरांना घेऊन येईल दुसरी आई. का तुला मी काय हाय माझ्या मनात लव करावं वाटतंय. जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला, जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी, आणि जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच भांडणं. खाऊ नका, तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही, सगळीकडे प्रॉब्लेम. आज माझ्या मित्राला राशन दुकानाच्या लाईनीमध्ये जुना पासवर्ड दिसला, पण तिच्या कमरेवर 1 वर्षाचा OTP बसला होता. आजकालच्या नवऱ्यांचं कसं झालंय, घरामध्ये लक्ष्मी बॉम्ब आहे पण त्याला बाहेरची फुलझडीच आवडते. सुनो जी, बीवियों को ऊपर कोई चुटकुला सुनाओ ना।
एक बार एक आदमी ने तपस्या की और भगवान से पूछा कि हे भगवान, लड़कियां इतनी प्यारी क्यों होती हैं और बीवियां इतनी खतरनाक क्यों होती हैं? तब पता है भगवान क्या बोले? क्या बोले? भगवान बोले, भैया लड़कियां मैंने बनाई लेकिन उनको बीवी तुमने बनाया। सालो तुम्हारी समस्या है, तुम ही झेलो। Bianca. Bianca. पोरांनो, जर तुमची एक्स कोणा दुसऱ्यासोबत दिसली ना तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण जुन्या वस्तू भंगारवालाच घेत असते. स्त्री येते सोपी नाही, गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वढाय बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय अनुभव आहे म्हणून सांगते, त्या व्यक्तीला कधीच खोटं बोलू नका ज्याचा तुमच्या खोट्या बोलण्यावर पण विश्वास असतो. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची ठरू नका. जोपर्यंत माणूस रुसतोय, रागवतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय आणि नको ती बडबड करतोय, तोपर्यंत माणूस आपला. ज्या दिवशी त्यांनी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या ना, त्या दिवशी समजून जा की तुम्ही खऱ्या माणसाला गमावला आहात. खेळ तुझ्या खेळ असा मैतर
DRK, DJ, DRK, DJ, DRK. अहो, माझ्याकडे कान आहेत पण सोन्याचे झुमके नाहीत. माझ्याकडे गळा आहे पण सोन्याचं मंगळसूत्र नाही. माझ्याकडे पाय आहे पण सोन्याचं पैंजण नाही. माझ्याकडे पण किस्सा आहे पण पैसेच नाही. DJ, DRK, DJ, DRK, DJ, DRK. आजकालच्या मुलींचं कसं झालंय ना, ज्याच्याकडे आहे गाडी बंगला तोच मुलगा चांगला. पण अहो काय होतं गाडीत फिरून आणि बंगल्यात बसून, जो करतो शेती कसून त्यालाच निवडा तुम्ही मनापासून. आणि सांगून द्या पप्पाला, जो आहे बागतदार जगणं त्याचा रुबाबदार, तोच असेल माझा 7 जन्माचा जोडीदार. DRK, DJ, DRK. लग्नात आपले 36च्या 36 गुण जुळले होते ना. हो ना, आता त्यातले 35 तुझ्याकडे आहेत आणि एकच माझ्याकडे राहिलाय, तो पण गप्प बसायचा. DRK, DJ, DRK, DJ. मम्मी मैं इतना बड़ा कब होगा जब मैं आपसे पूछे बिना कहीं भी चला जाऊं? बेटा इतना बड़ा तो तेरा बाप भी नहीं हुआ कि मुझसे बिना पूछे वो बाहर कहीं चला जाए. DJ, DJ, DRK, DRK.
नवरा नवरा म्हणजे दुसरं रूप असतं वडिलांचं. हातावरच्या फोडाप्रमाणे जपतो करून पाणी आपल्या काळजाचं. उन्हाचे चटके खात आम्हा सावलीत ठेवतो. खरंच नवरा तो नवराच असतो. हजारो चिंता डोक्यात, चेहरा मात्र सदैव हसरा. धडपड सगळ्यांना सुखी ठेवायची, नाही कधी विचार दुसरा. न पेलणारं ओझही तो न डगमगता ओढत राहतो. खरंच नवरा तो नवराच असतो. जीव कितीही दमला तरी कधी नाही चिडत. जीव कितीही दमला तरी कधी नाही चिडत. अनेकदा त्याच्या मनात लपलेलं दुःख पुन्हा नाही कळत. काळजीपोटी रागवून पुन्हा प्रेमानं जवळ करतो. खरंच नवरा तो नवराच असतो. नवरा म्हणजे मजबूत छप्पर असतं घराचं. नवरा म्हणजे प्रवेशद्वार पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचं. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता स्वतःचं मन मात्र तो मारतो. तो नवराच असतो. आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यात अशी एकच व्यक्ती आहे जिच्या कुशीत डोकं ठेवून शांत झोपल्यावर जे सुख मिळतं ना ते अख्ख्या आयुष्यात कुठेच नाही. तो म्हणजे आपला नवरा. एक लाजरा साजरा मुखडा जोपर्यंत माणूस रुसतोय, रागवतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय आणि नको ती बडबड करतोय तोपर्यंत माणूस आपला. ज्या दिवशी त्यांनी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या ना त्या दिवशी समजून जा की तुम्ही खऱ्या माणसाला गमावला आहात. खेळ तुझ्या खेळ असा मैतर ज्या माणसांना नात्यांचं तळं फक्त तहान लागल्यावर आठवतं त्या लोकांना कधीच पाणी पाजू नका. मदत रिकामं तळं भरणाऱ्यांना करा, भरलेलं तळं रिकामं करणाऱ्यांना नाही.
आपली हौस पूर्ण करायला पैसे नाही तर जोडीदार हौशी पाहिजे, बरोबर ना? एक फूल वाहतो सखे, सवा तुला पाहतो सखे. उंबरठा माहेरचा तर एक उंबरठा सासरचा, आणि ह्या दोघांच्या मध्ये अडकलेला उभा जन्म बाईचा. जन्म बाईचा, बाईचा, बाईचा. कधी कधी असं वाटतं ना, काय पाप केलं मी आणि हा नवरा भेटला, आणि कधी कधी असं वाटतं ना, काय पुण्य केलं मी हा नवरा भेटला. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते दोघांनाही हवं असतं. मग ते टिकवण्यासाठी भांडतातही आणि समजूनही घेतात. फोन उचलून मी जरा बिझी आहे एवढं म्हणण्यात का वेळ तर प्रत्येकाकडे असतो, पण समोरच्याच्या नजरेत तुमची किंमत काय ह्यावर सगळं अवलंबून असतं. कळतंय ना?